सौभाग्यवती सुधाताई देशमुख, प्रकाशक श्रीमान रवींद्र घाटपांडेजी, उपस्थित नागरिक सज्जन आणि माता भगिनी, डॉक्टरांनी जी सुरुवात केली भाषणाची की नेहमीच्या विषयापेक्षा वेगळं असं काही मी बोलतो आहे, असं जसं त्यांनी म्हटलं तसं मलाही म्हटलंय. कारण संघाचं जे दृश्य आहे आणि प्रत्यक्ष संघाची जी चालणारी शाखा आहे, कार्यपद्धती, त्याच्यामध्ये फक्त पुरुषच असतात. परंतु या जगामध्ये पुरुष जे जे करतात त्या सगळ्याच्या मुळाशी, जसं डॉक्टरांनी म्हटलं की शिवाजी महाराजांच्या कार्याकरता लढत राहण्याची प्रेरणा कोणी दिली, या अशा सगळ्या चांगल्या कर्तृत्वामागे कुणातरी वात्सल्यमयी मातेचं संगोपन असतं. आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे भारतीय महिला, हा वास्तविक सगळ्या भारतीय पुरुषांनी विचार केला पाहिजे असाच विषय आहे. संघाचं कामही प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये, स्वयंसेवकांच्या कार्यक्रमामध्ये महिला नसतात, परंतु काम जे चालतं ते काकू, वहिनी, ताई, आई यांच्याशिवाय चालूच शकत. आमचा कार्यकर्ताही काम करतो. आपल्या इथे त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणाले की कोणत्याही देशात महिलांना वागणूक कशी मिळते यावर त्या देशाची उन्नती अवलंबून असते. भारतापुरतं बोलायचं झालं तर भारतात तर जनसंख्येच्या दृष्टीने सुद्धा जवळ 50% महिला आहेत. डॉक्टर हेडगेवारांना जेव्हा मावशी केळकर भेटायला आल्या, त्यांच्या गावी मुलं त्यांची शाखेत जायची, डॉक्टर हेडगेवार आले तसा एक कार्यक्रम झाला. त्याच्यात घरच्या लोकांना बोलवायचं, तर मुलांनी यांना बोलवलं. तो कार्यक्रम पाहून असं वाटलं की एका महिलांसाठी सुद्धा झालं पाहिजे. म्हणून त्या डॉक्टर हेडगेवारांना भेटायला गेल्या आणि त्यांनी प्रश्न विचारला. तो असा विचारला की सगळ्या हिंदू समाजाचं संघटन तुम्ही करू इच्छिता आणि 50% लोकसंख्येचा भाग असलेल्या महिलांना बाहेर ठेवता, तर हे कसं काय शक्य आहे? सगळा समाज कसा आहे? आणि यावर डॉक्टर हेडगेवारांचं उत्तर काय आहे? त्यांचं पहिलं वाक्य आहे की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आजचं वातावरण पाहता हे काम पुरुष करतील, करू शकतील असं शक्य नाही. आणि मिश्र असं चालवणं मला करता येणार नाही. पण हे काम करायला कोणी जर महिला पुढे आली तर सर्व प्रकारची मदत मिळते. आणि म्हणून हे व्यक्ती निर्माणाचे संस्कार देण्याचं फक्त जे संघाचं काम आहे, जेवढी कार्यपद्धती एवढी आहे, तेवढी महिलांकरता तशीच चालवणारी राष्ट्रसेविका समिती अस्तित्वात. 50% महिलांचा विचार केल्याशिवाय या राष्ट्राचा संपूर्ण विचार होणं शक्यच नाही. आणि केवळ हा लोकसंख्येच्या आकड्यांचा प्रश्न नाही,
कुटुंबापासून तर राष्ट्रापर्यंतच्या उत्थानाची पूर्व शर्त, अनिवार्य शर्त ही त्या देशातल्या महिलांची स्थिती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपला सुवर्णकाळ होता असं आपण म्हणतो, तेव्हा तेव्हा या देशाच्या प्रकृतीच्या दृष्टीच्या अनुरूप विषय घेऊन त्या त्या क्षेत्रात अग्रणीपणाने पुरुषांच्या बरोबरीने निर्णय प्रक्रियेपर्यंत सहभागी झालेल्या महिलांची उदाहरण खूप आहे. आणि जेव्हा जेव्हा आपला काळ असा नव्हता आपण असं म्हणतो, तेव्हा तेव्हा महिलांची ही स्थिती आपल्याला दिसत नाही. त्या कठीण परिस्थितीमुळे अशी स्थिती आली, अशी स्थिती आल्यामुळे कठीण परिस्थिती आहे, हाही एक संशोधनाचा विषय असू शकतो. कारण आपल्या देशाच्या अधपतनाची मीमांसा करताना असं लक्षात घेतलं की आणि कोणत्याही देशाचं असं होतं, अधपतन ज्याचं त्याच होतं जो शिखरावर असतो. पायथ्याला उभा असलेला पडणार काय? जो वर असेल तोच पडेल, घोड्यावर चढेल तोच पडेल. त्यामुळे देश हा नेहमी अधपतीत होतो, म्हणजे कुठून तरी उंच स्थानावरून खाली. का? वास्तविक उंच स्थानावर गेल्यावर खाली यायला नको. पण पहिलं प्रकरण सुरू होतं अधपतनाचं, ते असतं आत्मविश्वास, स्वतःला विसर. आपण कोण, आपली परंपरा काय, आपली ध्येय दृष्टी काय, आपली जीवन दृष्टी काय हे विसरून वागायला लागले की लोक केवळ अर्थ कामाच्या अधीन होतात, विलासाच्या अधीन होतात. आणि मग आपण स्वतःला विसरलो की आपले कोण हे विसरलो. मग त्यातून विघटन, स्वार्थ वाढतो, भ्रष्टाचार वाढतो. आता ही आत्मविस्मृती शक्य कशी आहे? जर संस्कार होत राहिले तर आत्मविस्मृती होणं अशक्य आहे. आणि म्हणून डॉक्टर म्हणतात ते अगदी खरं आहे की आजपर्यंत अजूनही कुठे कुठे शोभनकरोती ऐकायला मिळतं. अशी जर स्थिती असेल त्याचं श्रेय संस्कारांची परंपरा अखंडित चालली आहे याला आहे. सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या देशावर ज्या संकटांच्या वावटळी आल्या त्या वावटळींचा भारत भूमीवरचा सोडून बाकीचा इतिहास असाच आहे की 50-100 वर्षात देशच्या देश, राष्ट्राच्या राष्ट्र त्यांनी निस्तराभूत करून अगदी अरबस्थानच्या बाहेर राजकारणावर इस्लाम पांघरून जेव्हा निघाले सुलतान, किंवा स्पेन पासून सायबेरियापर्यंत 77 वर्ष, आणि काबूल जाबूलचं भारताचं छोटं राज्य घेण्याकरता त्यांना 50 वर्ष लागली. भारताची सीमा ओलांडून सिंधू नदी गाठायला 250 वर्ष लागली. सगळा भारत कधीही पादक्रांत करता आला नाही. आसाम शेवटपर्यंत स्वतंत्र आहे. शेवटच्या आक्रमणात तर मुघलांची सेनाच्या सेना अक्षरशः ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात वाहून टाकली. आणि 500 वर्षातली सल्तनत आणि बादशाही सहन करून सुद्धा हिंदुस्थान आपली परंपरा, धर्म, संस्कृती, समाज सगळं काही टिकवून राहिलं. श्रेय संस्कारांची अखंड परंपरा आहे. त्याच्याकरता महापुरुषांनी बलिदान दिली. सामान्य माणसाने सुद्धा रक्त वाहवलं, प्राण दिलेले आहे. की प्रेरणा उत्पन्न करणार कोण? रामायण महाभारत लिहिलाय, व्यासांनी, वाल्मिकींनी लिहिलाय, एकनाथांनी, रामदासांनी, मराठ्यांनी, सगळं ठीक आहे. पण हे आपल्या घरच्या मुलाला सांगणार कोण? त्याची आई. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो श्रेयाचा भाग आहे हा पुरुषांपेक्षा अधिक त्या वेळच्या मातांकडे जातो, महिलांकडे जातो. आणि म्हणून हा सर्वांच्या विचाराचा विषय आहे. पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे. ते काय ते बायकांचं आहे असं नाही. ते बायकांचं आहे, बरोबर. बायकांचं जीवन जे आहे, महिलांचं जीवन जे आहे ते
घेण्याचा विषय असला पाहिजे, कारण ते केवळ त्यांचं जीवन नाही, ते आपल्या संपूर्ण राष्ट्राचं भविष्य आहे. आणि म्हणून हा विचार केला पाहिजे आणि पुष्कळ विचार करा. आणि 1857 नंतर पुन्हा नव्याने विचार सुरू झाला, अजूनही चालू. पण विचार करायचा म्हणजे नुसता विचार नाही, योग्य विचार करायचा. ते अद्भुत. या दृष्टीने जर झालेल्या विचाराकडे पाहिलं तर लक्षात येतं की अजून समाधान नाही. मध्यंतरी असं वाटलं की पाश्चात्य दृष्टीच्या विचाराने आणि काहीतरी ठीक होईल, पण तिथेच ठीक झालं नाही की इथे काय गोष्ट. स्त्री मुक्तीचा विचार जो होता, वुमन लिबरेशन, आणि त्याच्यानंतर त्यांचा आधिपत्य, अशा प्रकारचा एक विचार. असा एक बंडखोर, जगत जहाल वाटणारा, एकदम वेगळा असल्यामुळे अत्यंत आकर्षक वाटणारा असा विचार खूप गाजला. आणि चालला त्याच्या पाठीमागे पुष्कळ चांगला विचार अजूनही काही लोक करतात. आणि एक मानसिकता अशी बनते की आपल्याकडे जे आहे ते सगळं टाक, बाहेरचं जे आहे ते सगळं घेणार, ते सगळं घ्यायचं. जसं दुसरं टोक आहे की जे आपलं आहे ते सगळंच चांगलं असेल आणि बाहेरचं जे आहे ते सगळंच टाकावं असेल. हे टोक आपल्याला समजतं, पण हे टोक समजत नाही. पण तसं तिथे काय स्थिती आहे, या चळवळीच्या धुरी गाठणाऱ्या अनेक महिला अनुभवांती त्यांनी आपले विचार बदलले. पुस्तक लिहिलं होतं एका महिलेने या चळवळीच्या सगळ्या विचारांना, अनुभवांच्या आधारे, विद्वान. पण आता तिने पुन्हा पुस्तक लिहिलं आहे की आमचं चुकलं, आम्ही विचार करताना मूळ आमचा पायाच चुकला. ते पुष्कळ अपूर्णपणा, आम्ही स्त्री जीवनाला न समजता काही गोष्टी केल्या, त्याच्यामुळे आता आम्हाला बदलायची गरज आहे. पण मला अशी भीती वाटते, असं पुस्तकात म्हणते की एक पुस्तक लिहून मी 400 वर्ष अमेरिकेत चालत आलेली महिलांची मानसिकता बदलवून टाकली. आता पुन्हा ती बदलवायला 300 पुस्तके लिहून सुद्धा ते काम होईल की नाही, अशी भीती तिला वाटते. आता जर असं असेल की ती मानसिकता इतकी बदलली आहे आणि 300 पुस्तके लिहून सुद्धा आता कदाचित बदलणार नाही, अशी ती दृढभूत झाली आहे, तर आपल्याला जरा सावध राहायला पाहिजे त्याच्या बाबतीत. पण आपल्या दृष्टीकडे आपली काय दृष्टी होती, टोका सगळीकडेच टाळली पाहिजे, टोका सगळीकडेच टाळली. तर आपल्याकडे महिलांना देवता म्हणतात, आदिशक्तीचं रूप मानतात, इतका आदराचा सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. पण याचा अर्थ ती केवळ पूजेत ठेवण्याच्या कामाची आहे असं नाही. एकीकडे आदिशक्ती म्हणायची, नवरात्रामध्ये कन्यापूजन करायचं, आणि दुसरीकडे त्या महिलांची उपेक्षा चालूच आहे असं नाही. गर्भीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपल्या परंपरेमध्ये डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे महिला जीवनाचं सगळं सत्य समजून सगळी योजना झाली. असं असूनही आज स्थिती तर एकदम वेगळी दिसते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणणाऱ्या देशांमध्ये जे वर्तमानपत्रात फार वाईट प्रकार प्रसिद्ध होतात ते तर होतातच, पण एकूणही सर्वसामान्य वरून वाटणाऱ्या जीवनामध्ये ती महिला समाधानी आहे, ती सोशिक आहे, ती स्वतःला जुळवून घेते, हे ठीक. पण तिला असं वाटतं का की आपल्या आकांक्षाला कुठे न्याय मिळतो, आपलं मन कुठे खुलत आहे. ही विचित्र स्थिती
परिस्थिती का आली याचं कारण असं की आपण ही आपली परंपरा नक्की काय आहे ते समजून घेतलं. याची कारण आहे, याची कारण आहे. काही लोक म्हणतात हा स्वार्थ, काही लोक म्हणतात ही परिस्थिती होती. डॉक्टर म्हणाले, स्वामी विवेकानंद असंच म्हणतात. स्वामी विवेकानंदांचा एक फार चांगला इंटरव्ह्यू सापडला. तो प्रबुद्ध भारत नावाच्या मासिकात 1898 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्यात एकाने असाच प्रश्न विचारला की ही जी महिलांची अवस्था आहे, आजचं जे जीवन दिसतं महिलांचं, जी दुर्दशा दिसते, जी उपेक्षा दिसते, जे अज्ञान दिसते, जी अशक्तता दिसते, खरोखर अबला वाटतात, याला जबाबदार कोण? आपली परंपरा नाही का? ते म्हणाले आपली परंपरा आहे. ते असं म्हणतात, we should not allow the sudden influx of European criticism and our consequent sense of contrast to make us acquiesce too readily in this notion of the inequality of our own. पाश्चात्य टीका आणि त्यांच्याशी तुलना करण्याची आपली तज्जन्य वृत्ती, प्रत्येक गोष्ट प्रमाण म्हणून तिथे काढून पाहिजे, ही आपली वृत्ती. याच्यामुळे आपण आपल्या परंपरेमुळे आपल्याकडे ही महिलांची असमानता मान्य आहे हे मानायची घाई करू नये. Circumstances have forced upon us for many centuries the woman's need of protection. आमच्याकडे काही शतके गेली अशी परिस्थिती होती की महिलांचं संरक्षण करायची जरूर होती, महिलांना संरक्षणाची जरूर होती. This and not her inferiority is the true reading of our customs. हे आणि महिलांची असमानता आहे हे नाही, तर या परिस्थितीमुळे काही बदल झाले, काही विकृती आली, हे आमच्या रिवाजांचं खरं निरीक्षण. स्वामीजी म्हणाले, स्वामीजी मला आणखी पुष्कळ उदाहरण देता येईल, पण स्वामी विवेकानंदांचं मी याच्याकरता देतो की स्वामी विवेकानंदांना सत्याशिवाय कशाशीच देणं घेणं. आपल्या इथे जे जे त्यांना चुकीचं सापडलं, दोषयुक्त सापडलं, त्याच्यावर त्यांनी कोणाचीही भीडभाड न बाळगता अत्यंत कठोर शब्दात प्रहार केले. पण ते असं म्हणतात, ते अशी कारणमीमांसा करतात आणि शेवटीच्या मुलाखतीत ते असं म्हणतात, वाढ त्यांना विचारलं असं मग तुमचा महिलांसाठी संदेश काय? तर ते असं म्हणतात, वाय टू दी वुमेन ऑफ दिस कंट्री आय वुड से एक्झॅक्टली व्हॉट आय से टू दी मेन. बिलीव्ह इन इंडिया and our Indian faith. Be strong and hopeful and unashamed. And remember that with something to take, Hindus have immeasurably more to give than any other people in the world. हा विशेष करून स्त्री जीवनाविषयीच ही मुलाखत झालेली आहे. आणि त्याचा समारोप ते असं करतात की महिलांना मी तोच संदेश देतो जो पुरुषांना देतो. भारतावर आणि भारताच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. जगाकडून थोडंसं घेण्यासारखं हिंदूंना आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देण्यासारखं. म्हणून मला असं वाटतं की याही प्रश्नाचा विचार आपल्या दृष्टीनेच चालतात. आणि आपली दृष्टी काय आहे? आपण भेद मानत. मनुष्याच्या जीवनातला चरम श्रेष्ठ सर्वात अधिक आणि केवळ एकच वांछनीय पुरुषार्थ असा मोक्ष, असा आपण म्हणतो. ईश्वर प्राप्ती आत्मानं पृथ्वीवर केले, सगळं सोडा आणि ईश्वराला प्राप्त करून घ्या असं सांगतो आपण. त्या अध्यात्मामध्ये महिला पुरुषा भेदच नाही. पुरुष देव पुरुष की देव महिला असा आमच्याकडे वादच होत नाही, तो दोन्हीच्या पलीकडे. त्या भेदच नाही. परंतु प्रकृतीने निसर्गाने पुरुष आणि महिला यांच्यात भेद ठेवले आणि त्याच्यामुळे त्या पुरुषांच्या खाली येऊन लौकिक दुनियेत जर वागायचं असेल तर तो भेद आहे हे लक्षात घेऊन त्याला न्याय देऊन वागावं लागेल.
पुरुषाच्या देहाची मनाची बुद्धीची गरज, महिलेच्या देहाची मनाची बुद्धीची गरज ही हेतुतः वेगवेगळी असते. हेतू निसर्गाचा, कारण मनुष्य सृष्टीमध्ये निसर्गाने यांना पूरक बनवलेला आहे. हा भेद केला आहे, पण तो भेद म्हणजे ते वाटप असावं असं वाटत. सृष्टी पुढे चालायची असेल, पुरुषाची आणि महिलेची सुद्धा मानसिक गरज भागायची असेल, तर त्यांना वेगळं राहता येणार नाही. जीवन हे आपल्याकडे महिलेचं किंवा पुरुषाचं नाही, ते दंपतीच आहे. जीवनाची धारणा करणारा जो धर्म असतो, त्या धर्म कार्यामध्ये गृहस्थ असल्याशिवाय यजमान होता येत नाही, धर्मकृत्य करता येत नाही. मोक्ष एक आहे प्रत्येकाचा. पुरुषाची साधना तो करेल, महिलांची ती करेल, आणि त्याच्यात भेद काही. जो साधने पोहोचेल आपल्या जागी तोच आहे. परंतु समाज जीवनामध्ये असं आहे की समाज जीवनाची धारणा करणारा धर्म आहे, अर्थकाम नियंत्रित करणारा तो धर्म आहे. त्या धर्मकृत्यात महिला आवश्यक आहे. रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला तेव्हा असं म्हणतात की नंतर यज्ञ करायची जी वेळ आली, लवकुशच्या यज्ञात येऊन रामायण त्यांनी गायलं. त्या यज्ञाच्या वेळेला मग रामाला सोन्याची एक मोठी सीतेची करून बसवावी लागली. पण हे कसं की नुसतं पालन करणं, काही रामायणात नंतर असाही प्रसंग आहे जेव्हा सीता येते दरबारात आणि राम पुन्हा म्हणतो की परीक्षा दे, तेव्हा सीता रामाला वाटते की त्यावेळेला तुझी राणी म्हणून मी तुझ्या बरोबर होते आणि राजा म्हणून तुला हे करणं भाग होते, मला मी अगदी योग्य केलं. आता 2 पुत्र मी तुला दिले, त्याच्यामुळे तुझी पत्नी म्हणून जेवढं कर्तव्य करायचं तेवढं मी केलं. आता तू मला जे दिव्य करायला सांगतोय तो माझ्यावर आरोप आहे, तो मी सहन करणार नाही. आणि तो मी सहन करत नाही म्हणून जिथे मला बिना आरोपाने जगता येईल अशा ठिकाणी मी निघून जाते, माझ्या आईकडे चालेल. या शब्दात तो संवाद आहे. आता एक कल्पना आहे, ते वाल्मिकीला माहित, रामायण झालं की नाही अशी पोकळ लोक शंका घेतात. पण ठीक आहे, कल्पना तर किती वाल्मिकीच्या मनात, समजा रामायण काल्पनिक असेल तर कल्पना किती भव्य आहे. आपल्या देशातल्या लोकांचा विचार कोणत्या दिशेने होतो ते दाखवण्यात ते आहेच. तसं हेही रामायणाचं बरंच मंतव्य लिहिलं गेलं आहे. त्यातही त्या काळच्या पुरुषांचा विचार कसा होता काय. आपल्याकडे स्त्री पुरुष भेद मान्य नाही, पण प्रकृतीने भेद ठेवल्यामुळे परस्पर पूरक त्यांची स्थिती आहे. एक ते वेगळे राहू शकत नाही, ती अबला नाहीये. ती वेगळी एकटी दागिन्यासाठी केव्हा केव्हा मिरवायची गोष्ट नाही. महिला ही सबल आहे आणि अनिवार्य पूरक घटक आहे. पूरकतेमध्ये घटकांमध्ये महत्व कमी जास्त कधीच नसतं. माणसाच्या शरीराचा डोळा, माणसाच्या शरीराचं करंगळी, असा कोणी चॉईस नाही देऊ शकत की एक तो डोळा पडतो किंवा करंगळीला. कशाला लागतो, काहीच करू नको, शरीर मात्र करते. शरीराच्या प्रत्येक भागाची किंमत आहे, ती सारखी आहे. त्याला आपण जपतो. डोक्याला झालेली जखमच सुधरवली, ती पायाला झाली नाही असं नाही करत. त्याच्यामुळे हा घटक भाव आहे, पूरकता आहे, याच्यामध्ये कमी जास्त नाही. आणि त्यामुळे मुळात फरक जो आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात की पाश्चात्यांच्या दृष्टीत महिला ही पत्नी आहे, आमच्या हिंदूंच्या दृष्टीत महिला ही माता. हा मूलभूत फरक आहे. तिकडे पत्नी
आता जी पाश्चात्य महिलांची स्थिती आहे ती खूप अशी पुढे दिसते, त्याचं कारण आपल्या पुरुषांचा विचार नाही आहे, त्यांनी जे भांडून मिळवलं आणि म्हणून मुळात मान्यता काय आहे तर चूक की बरोबर दृष्टीच अशी आहे किंवा ती पुरुषाच्या बरगडीपासून उत्पन्न झालेली एक वस्तू आहे, पुरुषाला कर्म नको म्हणून त्यांनी उत्पन्न केलेली आहे किंवा देवाने उत्पन्न करून दिली. पुरुषात जसा आत्मा असतो तसा त्याचा आत्मा नाही. आपल्याकडे अशी दृष्टी नाही. चैतन्याचा अंश या दृष्टीने दोघंही समान आहे आणि दोघंही त्या मोक्ष पुरुषार्थात स्वतंत्र आहे. परंतु या मोक्ष पुरुषार्थाला सगळ्यांना गाठता यावं म्हणून समाज धारणेचे काही नियम बनवले आहेत. त्यातनं अर्थकामाचं नियंत्रण करून लोक सामूहिक जीवन असं जगतात की सगळ्यांनाच तो मोक्ष साधता येतो, त्याची साधना करता येते. त्याला धर्म म्हणतात. त्या धर्माच्या दृष्टीने आणि काही थोडासा फरक आहे, वर खाली नाही, तुरंत तेच फरक आहे. यांनी करायचं काम त्यांनी करायचं काम हे मनप्रवृत्तीप्रमाणे वेगवेगळं आहे स्वाभाविक रीतीने. पण याचा अर्थ असा नाही की महिला कोणतं काम करू शकत नाही. महिला सगळी कामं करू शकतात, सगळी. पुरुष जे जे करू शकतो ही सगळी घरची समाजाची काम महिला करू शकतात, त्यांची क्षमता आहे. असा इतक्या ठामपणाने पुरुषांविषयी म्हणता येत नाही की महिला जे जे करू शकते. आणि म्हणून या महिलेला कुटुंब जीवनात, राष्ट्र जीवनात आणि धर्माच्या कर्मकांडामध्ये सुद्धा वरचं स्थान आहे, आदराचं स्थान. आणि तो आदर मग उत्कट मनस्थितीत मग तो इतका पुढे जातो की ती देवता होतो. चांगला आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात वागताना तीही माणूस आहे, तीही आपल्यासारखी आहे, तिच्याही गरजा आहे, तिच्याही आकांक्षा आहे. हे समजून तिला बरोबरीने वागवणं, मित्रासारखं वागवणं याची आवश्यकता आहे. वाद करायची जरूर नाही कोण श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ का दुष्ट असा विचार करणं आपल्या दृष्टीने चूक आहे. ही दृष्टी आपण विसरतो असो किंवा काही लोकांचा स्वार्थ असेल सगळ्या समाजामध्ये असं विसरायला काही असेल, ते काय असेल हे संशोधनाचा विषय आहे. संशोधन करावं, सत्य सगळ्यांनी जाणावं. पण आज तो वादाचा विषय नाही. आजचा विषय काय आहे? आज आमच्या देशामध्ये ही 50% समाजाची शक्ती ही कुटुंबापासून समाजापर्यंत सगळीकडे कशी सक्रिय, ती कुटुंबाच्या हिता अहितातही आज काही काही ठिकाणी म्हणजे पुष्कळ ठिकाणी ती गौण झाली. पूर्वी म्हणजे फार पूर्वी गोष्ट नाही करत आम्ही. डॉक्टर म्हणतात तो काय 50 वर्षापूर्वी असेल, 60 वर्षापूर्वी असेल. परंतु पुरुषाचं काम अधिक तर कमाई करणं हे असते आणि घरी धाक ठेवणं. पैसा हा पत्नीच्या ताब्यात. त्या पैशाचं बजेट करायचं, कुठे काय खर्च करायचा हे सगळ्यांच्या विचाराने ती ठरवत असे आणि जरूर पडली तर तिला विचारून ते पैसे खर्च करावे लागतात. खूप सुशिक्षित वर्ग सोडून द्या तर बाकी समाजात ती स्थिती होती. बाकी समाज तिजोरीच्या चाव्या सुद्धा घरातल्या सगळ्यात मोठ्या स्त्री पाशी असतात. आजी असेल, सासू असेल, आई असेल किंवा पत्नी असेल घरामध्ये, तिच्याजवळ घरचा कोणता समारंभ कसा व्हावा, जेवायला पाहुणे कोण कोण बोलवायचे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय घेणारच आहे. ते आता राहिले नाही. पुष्कळ ठिकाणी तिथे सुद्धा गौण झाले. आणि म्हणून आज नक्की काय आहे आणि असा प्रचार करतो की ते हिंदू परंपरेमुळे याच्यामुळे खरंच काय आहे, त्याच्यामुळे आहे का, ह्याचा अध्ययन
चिंतन विचार उपाय हा आम्ही आमच्या दृष्टीने केला पाहिजे, म्हणजे आम्हाला सत्य कळेल. देगलूरकरांची भेट होऊन त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सुद्धा तरी असं म्हणाला की माझा दृष्टिकोनच बदलून गेला. कारण पुष्कळच्या अशा ज्या जे तथ्यपरक गोष्टी आहेत, दोन राणींची उदाहरण दिली, अशा गोष्टी आहेत त्या सत्य आहेत. त्या जर पाहिलं तर असं लक्षात येईल की ही एकतर आम्ही स्वतःविषयी अभिमान बाळगू नये असं वाटणारे लोक असतील किंवा ज्यांना आमचं काय आहे ते कळतच नाही. जशी आमच्या देशातली विविधता लोकांना कळतच नाही. भाषा अनेक आहेत म्हणजे या अनेक राष्ट्रांचा समूह असला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि आपल्या विद्वत्तेच्या अहंकारात ते तसं लिहून काय मग भांडत होतं. तसं असेल लोकांनी म्हटलं की या परंपरेमुळे तसं आहे. खरंच काय आहे हे आपण आपल्या दृष्टीने तपासलं. दुरुस्तीची सगळ्याच गरज आहे, आम्हालाच गरज आहे असं नाही, दुरुस्तीची तिकडेही गरज खूप गरज. आम्हाला आमची दोष आमचे आहेत, त्यांचेही दोष. दोषाकडे असता का पाहू कोणते दोष आहेत ते असतील तर काढून टाकू. या बुद्धीने अध्याय व्हायची जरूर आहे आपल्याला. या दृष्टीने चिंतन व्हायची जरूर आहे, विचार व्हायची जरूर आहे आणि उपाय करण्याची जरूर आहे. आणि हा उपाय करताना किंवा हा विचार करताना किंवा हे अध्ययन करताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशात विविधता मुळातच असल्यामुळे ही स्थितीही कमी जास्त आहे. ज्या समाजातल्या उच्चभ्रू वर्गाच्या समस्या आहेत त्या समाजातल्या मध्यम वर्गाच्या किंवा त्याच्या खालच्या वर्गाच्या नाही. शहरी स्त्रीला जे अनुभव येतात ते सगळेच्या सगळे खेड्यातली स्त्री घेत नाही. काही बाबतीत तिचं चांगलं चालतं. प्रांताप्रांतामध्ये आता आसाममध्ये आणि केरळमध्ये अगदी अलीकडेपर्यंत मातृसत्ताक पद्धती होती. म्हणजे कायद्याने इस्टेटीची वारस त्या घरातली मुलगी असेल, मुलगा नसेल. लग्न झाल्यानंतर सून सासरी जात नसे, जावई सासरी जायला. आता बरोबर पुष्कळ पण पद्धती होती. आता आपण हे महाराष्ट्रात बसून विचार करू आणि केरळमध्ये जाऊन काम करू असं जाणार नाही. केरळमध्ये काम करायचं असेल तिथला वेगळा अभ्यास करावा. जंगलात राहणारी वनवासी स्त्री, खेड्यात राहणारी ग्रामीण स्त्री, शहरात राहणारी झोपडपट्टीतली स्त्री, सगळ्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्या समस्या समजायच्या असतील तर त्या परिस्थितीत जाऊन तसं विविधता लक्षात घेऊन ते पाहून अध्ययन केलं पाहिजे. सब घोडे 12% असा औषध सांगता येत. दुसरी गोष्ट की हे लागायचं नाही, कारण हा आपला अहंकार आहे की महिलांचा उद्धार आम्ही करू. ते चूक आहे. महिलांचा उद्धार करण्याची त्याची पूर्ण क्षमता आहे. ज्या पूर्वीच्या क्षमता भारतीय स्त्रीने दाखवल्या त्या सगळ्याच्या सगळ्या आजच्या भारतीय स्त्रीमध्ये विद्यमान आहे. तिने त्या शक्ती प्रगट कराव्यात याच्याकरता तिचं मन बळवलं. सुब्रमण्यम भारती तामिळनाडूचे कवी यांनी सुंदर कविता लिहिली. ते भारत मातेला म्हणतात की तुझ्या अंगावर खेळत असलेली आम्ही सगळे, ते असं म्हणत नाही की तुझ्या शृंखला आम्ही तोडून टाकू तटात वगैरे असं नाही म्हणत. ते म्हणतात तुझ्या अंगावर खेळणारी आम्ही बालके इतक्या दुर्दशेत आहोत, तुला आता दया आहे, आम्ही तुझीच बालकात ना, तू जरा जागे होऊन आपलं सामर्थ्य प्रकट कर म्हणजे आम्ही हे सगळं बदलतो. स्वामी विवेकानंद सुद्धा असं म्हणतात, our right of interference is limited entirely to giving education. Women must be put in a position to solve their own problems in their own way. No one can or ought to do this for them. And our Indian women are as capable of doing it as any in the world. त्यांचं या दृष्टीने सशक्तीकरण केलं पाहिजे प्रबोधनाने. नुसतं शिक्षण नाही,
शाळा कॉलेजाचे शिक्षण मिळून सुद्धा समस्या कायम असल्याची उदाहरणं अनेक आहेत. प्रबोधन केलं पाहिजे, जागृती आणली पाहिजे आणि त्या प्रबोधनातून शक्ती दिली पाहिजे, त्याला जरा मोकळीक दिली पाहिजे. एवढं सगळं पुस्तक मोठं लिहिलं, 3 वर्ष अध्ययन करून सुद्धा त्यांनी लिहिलं, त्याचं पतीने सहकार्य दिलं नसतं तर ते शक्य होतं का? त्या म्हणतात नाही. त्यांचं झालं मला माहिती. असं नाही, तुम्हाला काय करायचं बायकांना काम की आमच्यावर सोडून द्या, तुम्ही चुलीकडे लक्ष ठेवा, असं नाही चालत. हे योग्यच नाही. जर हा 50% समाजाचा वर्ग हा बरोबरीने समाजाच्या उन्नतीसाठी काम करायला हवा असेल, जर म्हणजे जर नाहीच केलं, असं नाही झालं तर हा समाज लुळापानाच नाही. आलाच पाहिजे तर मग त्याला हे सहकार्य घरातून मिळालं पाहिजे, त्याला ही मोकळीक मिळाली पाहिजे. मुक्तता म्हणजे ही मुक्तता मिळाली. जबाबदारीचं मुक्तता नाही, ती कोणाचीच नाही आणि ती नकोही आहे. आईला मुलांपासून मुक्तता नको असते, कधीच नको. पण जरा काही स्वतःचा विचार, स्वतःची उन्नती हे करून आणि निर्णयापासून सगळ्या कुटुंब ते राष्ट्र पातळीवर चालणाऱ्या घडामोडींमध्ये बरोबरीने सहभाग असावा. ही मोकळीक त्याच्या स्तरावर तिला देणे म्हणजे ती मुक्ती. आणि याच्या जोडीला त्या प्रबोधनातून हे भार, जबाबदारीचं, ही भक्ती, त्याचे संस्कार मिळाले पाहिजे. परवा एक शास्त्रज्ञ होते एका कार्यक्रमात, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की आजकाल कसं झालेलं आहे की आजकालच्या मुलींना बाकी सगळं ठीक आहे, शिक्षण चांगलं मिळतं, पण मला एकदा मुलींसमोर म्हणजे समवय असतो ते ट्रेनिंगला गेलो तिथे अनेक लोक होते, तर सगळ्या महिला वर्गच होता. तर यांनी असं तिथं मला वाटतं काही मॅनेजमेंटचं कॉलेज होतं, तर तिथे त्यांनी संबोधन करताना माता बहीण असं त्यांनी म्हटलं इंग्रजीमध्ये, मदर्स अँड सिस्टर्स. तर नंतर त्यानं त्यांची एक 6 ध्यायी म्हणाली की आमच्यात काय असं अशी खराबी आहे की तू आम्हाला बहीण किंवा आई म्हणतो, आम्ही काय इतक्या वयाने वाढलो. आता हा विचार कसा काय, मातृत्व ही आपल्याकडे किती सन्मानाची गोष्ट आहे, किती सन्मानाची. नवरा सुद्धा 4 लोकांमध्ये आपल्या पत्नीला मुलांच्या आई म्हणून हाकतो. कविता येतात, बाळा हो कशी उतर आई, तुझ्यामुळे मी झाले आहे, पुरुषांनी दिली कविता. पण मातृत्वाचं काय आपले जे सन्मान, आपली दृष्टी ती आहे. महिलेचं स्थान काय आहे, महिला माता. आणि म्हणून ज्याला संसार करायचा नाही, त्याला त्याच्यापासून अलिप्त राहायचा आहे, तो लहान छोट्या तान्या मुलीपासून तर आजीपासून सगळ्यांना आई म्हणतो, कारण ती सगळ्यात सुरक्षित जागा आहे, ती सगळ्यात मोठेपणाची जागा आहे, त्याचा अधिकार आहे. घरात आई असेल तर तिचा अधिकार चालतो, सून आली तर तिचा अधिकार एकदम चालत नाही, कारण पतीची आई आहे घरात, आईला अधिकार आहे. आता हे आपल्या देशातल्या मुलींना याची जाणीव त्याला वाटतं पत्नीचा अधिकार. वेस्टर्नायझेशन म्हणतात ते असं. कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये आपल्या इथे आई, कुटुंब हे राष्ट्राचं लांबचं रूप आहे, राष्ट्राचा ते युनिट आहे. जसे शरीराचं युनिट हे पेशी आहे, तसं राष्ट्र शरीराचं युनिट हे कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामध्ये ती आई सुप्रीम. तर ती अधिकाराची जागा त्यांनी संबोधित केल्यावर आपल्या इथल्या घरात वाढलेल्या मुलींना लाज का वाटत, त्याच्यात काही कमीपणा असं का वाटावं, ही बुद्धी बदलली. हे होता कामा नये. भक्ती मिळाली पाहिजे आपल्या मूल्यांवर, आपल्या परंपरेवर, त्यांचा नीट अर्थ लावतो. शब्दज्ञानाने घोटाळा होता कामा नये. जसा आलो त्यांचा अर्थ जो लोपला पुराणांचा,
असे रोमली पुराणे ह्या केला शब्द नाही असं वाटतं. असं यांचं शिक्षण झालं. महिला उन्नती करता काम करणाऱ्या पुरुषांनी महिलांनी दोघांनी लक्षात ठेवायची गोष्ट काही सोडू नये. हे सगळं करावं, अध्ययन करावं, चिंतन करावं आणि मग करायला करावं. वरवर पाहून वरवर काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा जरा पुढचा मागचा विचार करून खरं काय आहे ते पाहू, आपल्याला काय साधायचं आहे हे पाहू, असं गेलं पाहिजे. ते अध्ययन आणि प्रबोधन, आणि हे प्रबोधन पुरुषांचंही होणं खूप आवश्यक आहे. कारण महिलांना वाट काढायची आहे की आज पुरुष प्रमुख असलेल्या व्यवस्थेत. पुरुष प्रमुख आहे फार वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण आज ही सत्य गोष्ट आहे की सगळीकडे पुरुषांचा महत्व. मानसिकतेत जो बदल झाला जगाच्या सगळ्या 2000 वर्षापासून, त्याचा थोडा बहुत परिणाम आपल्यावरही झालेला. आपणही परकीय आक्रमकांच्या संपर्कात आलो. पुरुषांनाही आपली मानसिकता बदलावी लागेल आणि त्याकरता त्यांचंही प्रबोधन होणं पुष्कळ गरजेचं आहे. हे काम प्रामाणिकपणाने झालं. नाही तर आपल्याकडे सगळेच विषय आजकाल व्यापाराकरता किंवा राजकारणाकरता वापरायची फॅशन आलेली. तसा हा विषय होऊ नये. महिला हे राजकारणाचं किंवा व्यापाराचं कॅनन फॉडर होऊ नये. होत आहे, आपण हे पाहतो. त्याच्यावर म्हणजे कायदे करण्याचा आग्रह, त्याच्यासाठी आंदोलन, निराळ्या समस्या, त्याच्या निरसनाकरता प्रयत्न, हे सगळं चालत असताना हे सगळं झालं. आणि असे जे प्रयत्न होतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. डोळसपणे प्रयत्न कसे आहेत ते, कायदे कसे असावे त्याच्या संबंधी आपण पुन्हा विचार केला. पण हे सगळं नीट होईल तेव्हा जेव्हा या गोष्टी होतील. आणि या गोष्टी व्हायच्या असतील, समाजातलं वातावरण तसं बनलं पाहिजे. कारण समाजात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत व्यवस्थेत बदल होत नाही. व्यवस्थेबाबत लिहिणारे सगळे जे चालू आहे ते लिहित असतात. ते काही लिहून ती व्यवस्था रूढ करतात असं नाही. एका अर्थाने जे कॉमेंट्री त्या काळात काय होतं, चांगलं वाईट ते लिहितात. हे असं होतं. ते बदलतं कसं? समाजातले लोक ते बदलतात, समाजात ते वातावरण उभं राहतं, वातावरण उदाहरणातून उभं राहतं. आणि म्हणून हे सगळं करायची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाने महिलेने विचार करावा की आपल्या घरात वास्तविक हिंदू दृष्टीप्रमाणे काल सुसंगत महिलांची जी स्थिती आणि जीवन असायला पाहिजे ते तसं आहे का? त्यांच्या प्रबोधनाचा स्तर तसा आहे का? त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारी मुक्तता आहे का? आणि हे सगळं असूनही आपली जबाबदारी न विसरता त्या सगळ्या नीट सांभाळू शकतात अशी कुशलता देणारं प्रशिक्षण आणि अशी स्थिरता देणारी भक्ती ही त्यांच्यामध्ये उत्पन्न होणारे संस्कार हे आपल्या कुटुंबात आहेत का? आपल्या स्वतःच्या वागण्यामध्ये ते आहे का? याचा विचार या क्षणी आपल्यापासून सुरू करून आपण हे जर करू तर ते होईल. पुस्तक जरूर लिहा असं मी केवळ एवढ्या कथा नाही. कारण या मुळात हे चिंतनच अजून पाहिजे तितक्या व्यापक प्रमाणात झालेलं आहे. इकडे तिकडे चालू आहे, इथे आहे तिथे, त्याचं नेटवर्किंग नाही. सगळ्या देशाकरता काही दिशा देणारे समाज निष्कर्ष काढावे लागतील. ते काढण्याकरता जी आपसात माहिती पाहिजे, कुठे काय चालू आहे, कोण काय विचार करताय, ती नाही. आणि मुळात अजून आपल्या दृष्टीने महिलांचं चिंतन करून आपण काही स्वतंत्र निष्कर्षावर येतो अशी प्रक्रिया जोर तिने पकडलेला आहे, झालेला आहे. आणि म्हणून मी या पुस्तकाचं महत्व आहे फार परिश्रमपूर्वक लिहिलेलं आहे, खूप अध्ययन करून लिहिलेलं आहे, तटस्थपणाने लिहिलेलं आहे. दोस्तीला त्या भेटल्या आहेत माझी शरीर आली त्याच्यावर मला माहिती की आपलं मत लेखी त्याच्यात मांडलेलं आहे. अध्ययन त्यांना जे दिसतं त्यांनी मांडलेलं आहे. चिंतनाची ही सुरुवात आहे, हे निष्कर्ष नाही. पण हे या अध्ययनात असं दिसलेलं आहे, याचा विचार झाला पाहिजे.
या अध्ययनातून आणखी अध्ययन करण्याची प्रेरणा समाजात अनेकांना मिळाली आणि असा अध्ययन होऊन त्याची चर्चा होऊन काही दिशा समाज म्हणून आपण निश्चित केली आणि त्याच्या आधारावर समाजातल्या सर्व विविधतांना न्याय देऊन त्या त्या ठिकाणचे धोरण निश्चित करू शकलो. त्यानुसार समाजाचं प्रबोधन परिवर्तन आपण करू शकलो. तर मग या पुस्तकाचं लिहिणं हे जे परिश्रम लेखिकेने केले ते सार्थकी लागणार. या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभो अशी प्रार्थना जरूर करतो. कारण वाचलं पाहिजे. हे महाराष्ट्रात तयार झालेलं पुस्तक आहे, मराठीत आहे. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी वाचावं असं पुस्तक आहे. चिंतन करा. चिंतनाला गती देण्याचं सामर्थ्य या पुस्तकातल्या सगळ्या लेखनात निश्चितपणे तेच त्याचं प्रयोजन आहे. पण नुसतं असं नाही, हे याच्यातून आणखी चिंतनाला गती मिळाली, आणखी पुस्तके लिहिली त्याच्या आधारावर पुढे काम असं संपूर्ण सफल सार्थक्य या पुस्तकाला लाभो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. प्रकाशकांचं लेखिकेचं अभिनंदन करतो. त्यांना एक योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल डॉक्टर देगलूरकरांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 4 शब्द कृतज्ञता आपल्याविषयी देतो. आत्मपरीक्षण करायला लावणारे किंवा असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुद्धा मनामध्ये डोकावून पाहायला शिकवणारी असे सुंदर विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचली. सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. पसाय दानानं आपण आजचा हा कार्यक्रम संपवणार आहोत. तत्पूर्वी 2 छोट्याशा सूचना. एक म्हणजे अर्थातच आजचा हा जो ग्रंथ आहे हा सवलतीच्या किमतीत 250 रुपयाला आपल्याला उपलब्ध आहे. बाहेर आपण निश्चितपणे घ्याल आणि वाचाल याची खात्री आहे. स्नेहल प्रकाशनचा आणखी एक कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6 वाजता लोकमान्य सभागृहामध्ये केसरी वाड्यात आहे. अनिल बळे यांनी परांजपे यांच्यावरती लिहिलेला राजा माणूस या ग्रंथाचं प्रकाशन उद्या संध्याकाळी आहे. रमेश देव आणि राजदत्त यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांना मनापासून या कार्यक्रमाची मी तुम्हाला तिथे येण्याची विनंती करते. तया सत्कर्मी रतिवा
हे ना